हॅलो, कसे आहात सगळे? तर सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी एक रेसिपी आपण घेऊन येत आहोत. एकदम सोपी आणि एकदम टेस्टी आंबट गोड तिखट कच्च्या आंब्याची लोणची किंवा लोणची बनवणार आहोत. उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन आणि आंब्याच्या सीझनमध्ये लोणची नाही बनवायची तर काय बनवायची? एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघू शकता 3 आंबे घेतलेले आहेत मी. तुम्ही कोणताही आंबा घ्या. बघू शकता अशा पद्धतीने त्याची जी साल असते ती काढून घ्यायची. ती थोडीशी तुरट असते त्यामुळे साल नक्की काढा. उन्हाळा म्हटलं की तसंही जेवण जात नाही, पण अशा पद्धतीने कच्च्या आंब्याची रेसिपी बनवली तर एकच्या ठिकाणी 2 चपात्या नक्कीच खाल. तर बघू शकता अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घेणार आहोत. तुम्ही छोटी देखील करू शकता किंवा तुम्ही खिसून देखील करू शकता, पण मोठे मोठे असले की दिसायला देखील छान दिसतं. बघू शकता अशा पद्धतीने. तर दोन्हीही आंबे मी असेच कट करून घेणार आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने देखील कट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी सर्व आंबे मी कट करून घेतलेले आहेत. त्याला 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण याचा जो आंबटपणा असतो तो थोड्या प्रमाणात कमी होईल आणि जो चीक असतो तोही निघून जाईल. तर या ठिकाणी स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण 2 ते 3 वेळा. लोणची बनवण्यासाठी जास्त असं काही साहित्य लागत नाही. घरामध्ये असणाऱ्या सामानामध्येच खूप छान अशी रेसिपी तयार होते. तर या ठिकाणी कढई छान गरम झालेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आणि थोडीशी तमालपत्र आणि लवंग देखील टाकलेले आहे. तुम्ही दालचिनी देखील टाकू शकता. आणि या ठिकाणी बडीशेप, जिरे, मेथी, मोहरी, ओवा आणि कलोंजी नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं व त्यामध्ये चिरून धुवून घेतलेला आंबा आपण थोडासा परतून घेणार आहोत. जास्तही करपवायचा नाही. आणि शक्यतो स्टील किंवा नॉनस्टिक कढईमध्येच ही रेसिपी बनवा. लोखंडी कढईमध्ये करपतं किंवा लागतं, त्यामुळे शक्यतो तर छान असं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट आपण टाकणार आहोत. लाल तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि या ठिकाणी मी धने पावडर टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धने पावडर टाकू शकता किंवा मिरची, जिरे आणि धने थोडेसे भाजून त्याला बारीक करून देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि या ठिकाणी बघू शकता चिली फ्लेक्स होते माझ्याकडे, तेच टाकलेले आहेत. आणि चवीनुसार मीठ. आणि एखादा मिनिट याला छान असं परतून घेऊयात. व त्यामध्ये अर्धी वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर 1-2 मिनटं याला झाकून तसंच शिजवणार आहोत. छान अशी चटकदार ही रेसिपी तयार होते. घरात भाजीला काही नसेल तर नक्कीच ही बनवून तुम्ही मुलांना देखील देऊ शकता किंवा तुम्हाला खाण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर या ठिकाणी बघू शकता पाणी टाकल्यानंतर लगेचच सॉफ्ट होतो आपला आंबा. तर यामध्ये मी गूळ घातलेला आहे. आंबा थोडासा कमी आंबट आहे, त्यामुळे थोड्या प्रमाणात मी गूळ घातलेला आहे. तुम्ही साखर देखील घालू शकता. आणि थोडेसे काजू आणि मनुके देखील टाकलेले आहेत. काजू आणि मनुके पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण याची चव छान लागते यामध्ये, तर नक्की टाका. तर याला आपण शिजवून घेऊयात. गुळामुळे छान असा दाटसर व्हायला लागेल. तर झाकून 5 ते 6 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने छान असा दाटसर व्हायला लागलेला आहे, पण याला अजून असं थोडं आपण शिजवून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटानंतर बघा पूर्णपणे आपला या ठिकाणी लोणची तयार झालेली आहे. याला तुम्ही लोणची किंवा आंब्याची भाजी देखील म्हणू शकता. तर गॅस बंद करूयात. बघू शकता आंबा पूर्णपणे शिजलेला आहे, व्यवस्थित स्मॅश होत आहे. मस्त आणि टेस्टी लागते ही रेसिपी. एकदा नक्की बनवून खा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर लोणची खाण्यासाठी तयार आहे. तर गॅस बंद करूयात आणि याला सर्व करूयात. तर थंड करून 8 ते 10 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही आरामात खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्कीच करा. जर अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघायच्या असतील तर सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. असेच हेल्दी खा, हेल्दी राहा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत एन्जॉय.